गेल्या 26 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण मागे घेतले। मात्र वांगचुक यांच्या उपोषण सोडण्यामागची इनसाइड स्टोरी काय आहे? आंदोलक प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने दुसऱ्यांदाही केंद्र सरकारशी सीजेपी आंदोलकांची चर्चा कशी फिसकटली पाहूया या खास रिपोर्टमध्ये। वांगचुकांनी उपोषण सोडलं, राजीनाम्याचं काय? उपोषण सोडण्यामागची इनसाइड स्टोरी काय? सीजेपीचे आंदोलक प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम। गेल्या 26 दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनानंतर आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या मध्यस्थीनंतर रुग्णालयात वांगचुक यांना ज्यूस पाजून त्यांनी उपोषण सोडलंय। मात्र वांगचुक यांनी उपोषण सोडण्याआधी 88 मिनिटात काय घडलं ते देखील पाहूयात। 23 जुलै 2026 गृहमंत्री अमित शहा, मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यात वांगचुकांच्या उपोषणाबाबत 4 तास बैठक झाली। रात्री 10 वाजता अमित शहा यांच्या सूचनेनंतर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना फोन केला। वांगचुक यांनी उपोषण सोडावं असा आग्रह धरला। रात्री 11:04 केंद्र सरकारनं शिक्षण मंत्रालयाचे शिक्षण सचिव विनीत जोशींची बदली केली। त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांना शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्त केलं। 11:10 पेपर लीक प्रकरणात ट्रायलसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाला नोटिफाईड करण्यात आलं। जस्टिस अनु ग्रोवर बालिगा यांच्या कोर्टात पेपर लीक प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। 11:52 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ जारी करत पेपर लीक प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली। 12:32 मध्यरात्री सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी रुग्णालयात वांगचुक यांची भेट घेतली। मात्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी वगळून वांगचुक यांच्या इतर 3 मागण्या मान्य केल्या। प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी वगळल्यानं विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एग्जाम और एजुकेशनल रिफॉर्म की बात को हमने आगे रखा था, वो पार्लियामेंट में डिस्कस होगी और इसका जरूर कुछ ना कुछ रिजल्ट और सोल्यूशन निकलेगा। पंतप्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती। त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल। दुसरीकडे केंद्रानं कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांशी दुसऱ्यांदा चर्चा केली। मात्र या दुसऱ्या फेरीतूनही काहीच निष्पन्न झालं नाही, कारण सीजेपीनं प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा सीजेपी सोबत चर्चा करणार आहे। तो नंबर 1 डिमांड जो नॉन नेगोशिएबल है कि या तो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे या तो उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करे सरकार, नॉन नेगोशिएबल। नंबर 2, 1 करोड़ का मुआवजा सारे फैमिलीज के लिए जिनके बच्चे इस नीट के ब्रोकन करप्ट एजुकेशन सिस्टम के वजह से आत्महत्या करके मर गए, 1 करोड़ का मुआवजा। नंबर 3, जितने हमारे भाई बहन यहाँ पे पीसफुल तरीके से प्रोटेस्ट कर रहे थे एंड जिन्होंने ब्रुटैलिटी सहा पुलिस के वजह से एंड उनके ऊपर एफआईआर दर्ज हुआ, वो सारे एफआईआर विड्रॉ किए जाए। हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में सुझाव हुए। हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेऊन केंद्र सरकारला चर्चेची संधी दिली असली तरी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा यामुळे दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण अजूनही तापलेलं आहे। वांगचुक यांनी केंद्र सरकारसोबत सामोपचाराची भूमिका घेतली असली तरी सीजेपी मात्र अजूनही आक्रमक आहे। त्यामुळे चर्चेच्या तिसऱ्या फेरीनंतर तरी तोडगा निघणार का याबाबत उत्सुकता आहे। भरत मोहोळकर, स्नेहिल शिवाजीसह माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, दिल्ली।
मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम TV बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात.